नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे स्तनाचा कर्करोग. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर दीपाली बोराडे आणि डॉक्टर नीता नायर. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर दीपाली बोराडे या सल्लागार रेडिएशन ऑन्कोलॉजी अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांना या फील्डमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. त्यांचे विशेष स्वारस्य स्त्रीरोग आणि स्तनाचा कर्करोग घातकता, स्टिरिओटॅक्टिक रेडिओ शस्त्रक्रिया, स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी यामध्ये आहे. त्यांनी विविध संशोधन पेपर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रकाशित केलेले आहेत. आणि डॉक्टर नीता नायर या लीड कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जरी अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांना MBBS अनुदान मेडिकल कॉलेज, DNB जनरल सर्जरी, हिंदुजा हॉस्पिटल मुंबई, MRCS हाय पाडवी रॉयल कॉलेज ऑफ एडिनबर्ग आणि MCH सर्जिकल ऑन्कोलॉजी टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथून केलेली आहे. त्यांना या फील्डमध्ये 20 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. त्यांचे विशेष स्वारस्य स्तन रोग, स्तन ऑन्कोप्लास्टिक यामध्ये आहे. चला तर विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर नीता, भारतात स्तनाचा कर्करोग किती सामान्य आहे? तो बात ये है, थोड़ा मैं हिंदी में थोड़ा मराठी में बोलूँगी. स्तनाचा कर्करोग जे आहे आता मोस्ट कॉमन कॅन्सर आहे महिलांना आणि अनफॉर्च्युनेटली त्याचं काय वय नाही आहे. हे नाही की फक्त मोठे लोकांना होत आहेत. स्तनाचा कर्करोग इज एनी एज ग्रुप अक्रॉस विमेन. मोस्ट कॉमन 40 अँड अबवमध्ये होत आहेत आणि आत्ता जे आहे ते मोस्ट कॉमन कॅन्सर अमंग विमेन आहेत. आपल्याला हे बघायचं आहे की पेशंट तेव्हा येऊ जेव्हा गाठ छोटी आहेत. पेशंट त्यापर्यंत थांबत आहेत कारण काय प्रॉब्लेम नाही होत आहेत. गाठ लागतं नाही, फक्त एक छोटीशी गाठ लागतीये, काय पेन नाही होत आहेत, काय नाही होत आहेत, म्हणून कोणी येत नाही डॉक्टरांना. डॉक्टरांकडे तेव्हा यायचं जेव्हा तुम्हाला काहीही नवीन काय लागलं ब्रेस्टमध्ये. दॅट इज द टाइम टू कम टू द डॉक्टर. ओके. आणि मग याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत? रिस्क फॅक्टर्स ब्रेस्ट कॅन्सरचे आर मॉडिफायबल, नॉन मॉडिफायबल. मॉडिफायबल म्हणजे आपण काय करू शकत नाही. नॉन मॉडिफायबल म्हणजे वय जास्ती होत आहेत, आपण महिला आहेत म्हणून जास्ती होणार आहेत. फॅमिलीमध्ये काय रिस्क फॅक्टर्स असतात, फॅमिलीमध्ये एनीबडी हॅज हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, दोज आर सिग्निफिकंट. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जे आहेत आर वॉट वी नीड टू फोकस ऑन, विच इज ओबिसिटी. Most common cancer related to breast cancer, most common factor related to breast cancer, most common modifiable factor जे obesity आहेत, वजन वाढत आहेत, risk of cancer increase होत आहेत. The second most common would be age at which we have our first child. पहला बच्चा जो है अंडर 30 हो, ब्रेस्ट फीडिंग करें तो रिस्क कम होता है. सो वी नीड टू स्टिक टू, जैसे हमारी आजी जैसे कहती थी कि पहला बच्चा जल्दी करो, दूध पिलाओ, सब कुछ करो. दे न्यू व्हाट दे वर टॉकिंग अबाउट. ओके. आणि यामध्ये अनुवंशिक स्तनाचा कर्करोग आपण ज्याला म्हणतो ते काय असतं एक्झॅक्टली? सो हेरिडिटरी और अनुवंशिक, जैसे आपने कहा, होता है कि अगर आपके घर में आईला झालायत, आजीला झालायत, तो दैट इज हेरिडिटरी कैंसर्स. तो उसमें आपका रिस्क बढ़ता है. तो वो थोड़ा सा अलग होता है, रिस्क अलग होता है. हम उसमें बताते हैं कि टेस्टिंग कैसे करनी है अलग है. वो सिर्फ 10% में होता है. 90%, 90% में कोई रीज़न नहीं है सिवाय मॉडिफायबल और नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. ओके. आता या ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग आणि लवकर निदान करणं कितपत गरजेचं आहे? जितना जल्दी हम ब्रेस्ट कैंसर पिकअप करते हैं, अर्ली डिटेक्शन, त्याच्यातनं रिस्क रिकरन्सचं कमी होत आहेत. आपण ट्रीटमेंट जे देऊ शकतात ते कमी होत आहेत. ब्रेस्ट वाचवत आहेत आपण. आणि द वे टू डू दिस अँड द वे टू टेक दिस फॉरवर्ड इज स्क्रीनिंग. अर्ली डिटेक्शन is screening. Screening is related to mammographic screening, clinical breast examination or self breast examination. Early detection is the step forward. जो हमने women's cancer prevention clinic जो किया है हॉस्पिटल में is related to that. कि आप जल्दी आइएगा, हेल्थ चेकअप्स के लिए आइएगा, हम टेस्ट करके आपको बताते हैं कि रिस्क है नहीं है, कैंसर है नहीं है. ओके. आता ब्रेस्ट कॅन्सर झालेला हे आपल्याला लवकर कळून नाही येणार, तर त्याची काही लक्षणं आहेत का जेणेकरून आपल्याला कळेल की याची सुरुवात झालेली आहे? तेच आपण सांगतोय की स्तनात काहीही फरक वाटला आपल्याला,
नेहमी दर महिने आपल्याला स्वतःचं स्तन चेक करायचं आहे. तर दॅट इज सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. महिन्याने आपण चेक केलं तरी काहीही नवीन वाटलं दॅट इज डिफरंट. ते एकदा चेक करायचं. म्हणजे लंप वाटलं, निपलमधनं डिस्चार्ज आलं, गळ्यात काक्यात लंप आलं, स्किनमध्ये काय चेंजेस झालं, दॅट इज ऑल सिग्निफिकेंट एंड सजेस्टिव ऑफ सम चेंज. 8 में से 10 लंप कुछ नहीं होंगे, पर जो 2 लंप है जिन्हें हम मिस करेंगे, अगर हम आगे नहीं आते हैं तो उसमें प्रॉब्लम होता है. ओके. आणि मग यासाठी उपचार पर्याय आता कोणते का आहेत? तर उपचार बहुतेक तरी माय कॉलिग तुम्हाला सांगणार आहेत, पण सिंपल उपचार आहेत. अर्ली डिटेक्शन झालं तरी सर्जरी, किमोथेरपी, थोडंसं किमो, थोडंसं रेडिएशन, आणि सर्जरी पण आपण कमी करू. ब्रेस्ट वाचवून आपण ऑपरेशन करूया. मोठा रोग असलं तरी मोठं ट्रीटमेंट होणार आहेत, तेव्हा आपल्याला भरपूर सर्जरी लागणार आहेत, भरपूर किमो लागणार आहेत, रेडिएशन पण त्यांना बहुतेक द्यावी लागेल जाग्याला. तर द आयडिया इज कम अर्ली आणि आपण कमी ट्रीटमेंट देऊया अँड बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. ओके. डॉक्टर दीपाली, स्तनाच्या कर्करोगात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये रेडिएशन थेरपीची काय भूमिका आहे? जसं मॅडमनी सांगितलं, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन हे सगळं ट्रीटमेंटचा हिस्सा आहे. तर आपल्याला सर्जरी झाल्यानंतर, किमो झाल्यानंतर रेडिएशन घ्यावं लागतं, सो दॅट जे काही लोकल डिसीज आहे ब्रेस्टच्या ठिकाणी वापस येणे किंवा काखेमध्ये किंवा गळ्यामध्ये वापस येणे, ते रेडिएशन घेतल्यानंतर प्रिव्हेंट केलं जातं. आणि आजकाल रेडिएशनच्या डिफरंट टेक्निक्स आहेत. न्यूअर मशीन्समुळे, सोफिस्टिकेटेड टेक्निक्समुळे रेडिएशनचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते कमीत कमी होतात. त्यामुळे इट्स अ व्हेरी इझी ट्रीटमेंट, घेण्यासाठी इझी आहे, टॉलरन्ससाठी पण इझी आहे. त्यामुळे पेशंटनी त्यांची पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट करायला हवी. ओके. आता जे नवीन तंत्र जे रेडिएशनचे आलेले आहेत ते कशा पद्धतीने काम करतात, कशी हेल्प करतात? सो नवीन ज्या टेक्निक्स आहेत त्यांना कन्फॉर्मल रेडिएशन म्हणतात, आणि नवीन जे मशीन आहेत त्यांना लिनियर ॲक्सेलरेटर म्हणतात. ज्यामुळे पूर्वी जे रेडिएशनमुळे साईड इफेक्ट व्हायचे, जसं की स्किन ब्लॅकनिंग होणे किंवा लंग्सला डोस जास्त भेटणे, हार्टला डोस जास्त भेटणे, तो ह्या न्यूअर मशीन्स अँड न्यूअर टेक्निक्समुळे कमी होऊन जातो. तसाच प्रकारे जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर हा अर्ली स्टेजचा असतो, जसं की स्टेज 1 आणि स्टेज 2चा ब्रेस्ट कॅन्सर असतो, त्यावेळी आपल्याला ट्रीटमेंट ही शॉर्ट ड्युरेशनची देऊ शकतो. आताच्या जे न्यूअर पेपर्स आले आहेत त्यामध्ये इवन आपण एका वीकमध्ये ट्रीटमेंट कंप्लीट करू शकतो. काही पेशंटला ज्यांना लॉजिस्टिक इश्यूजमुळे ट्रॅव्हल करणं जड जातं, यांच्यासाठी प्रत्येक वीकला एक अशी पण ट्रीटमेंट द्यायची सोय आहे, सो दॅट ट्रीटमेंट तुमची 6 आठवड्यांमध्ये कंप्लीट होते. सो असं नाही की पेशंटला आपल्याला 4 ते 5 आठवड्यापर्यंत रेडिएशन द्यावं लागतं. तर ह्या अर्ली स्टेज ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्समध्ये आपण ट्रीटमेंट 1 आठवडा किंवा वन्स इन अ वीक लाईक 6 वीक्सपर्यंत कंप्लीट करू शकतो. ओके. आता या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात रेडिएशन उपचार कशा पद्धतीने काम करू शकतात? सो रेडिएशन काम करताना रेडिएशनचं काम करण्याची पद्धत अशी असते की ते जे ट्यूमर सेल्समधले DNA असतात त्यांना ते किल करतात, फ्री रॅडिकल्स प्रोड्यूस करतात, आणि अशा प्रकारे जे काही मायक्रोस्कोपिक सेल्स सर्जरीनंतर राहिले आहेत किंवा किमोथेरपीनंतर राहिल्या आहेत त्या तिथे डिस्ट्रॉय होतात. यासोबत थोड्याशा नॉर्मल सेल्स पण डिस्ट्रॉय होतात, पण नॉर्मल सेल्समध्ये कॅपॅसिटी असते रिजनरेट होण्याची. त्यामुळे 2 ते 3 आठवड्यामध्ये पूर्ण नॉर्मल सेल्स रिजनरेट होतात आणि पेशंट पूर्ववत येतो. इवन ड्युरिंग रेडिएशन पण पेशंटला त्रास नसतो, जसं की रेडिएशन हे पेनफुल नसतं. विदाऊट एनी पेन रेडिएशन दिलं जातं. ओके. रेडिओथेरपीचे काही दुष्परिणाम, काही साईड इफेक्ट्स पण आहेत का? त्यांचं व्यवस्थापन आपण कसं करू शकतो? हो, जसं की प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये थोडीफार साईड इफेक्ट्स असतात, तसे रेडिएशनसोबत पण आहेत. रेडिएशनमध्ये जेव्हा आपण रेडिएशन देतो तेव्हा स्किन चेंज होणे, स्किन चेंजेस दिसणे, जेव्हा लंग्सचा किंवा हार्टचा डोस असतो त्यावेळी लॉंग टर्म साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण न्यूअर टेक्निक्स वापरतो, जसे की आम्ही रेडिएशनच्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर DIBH, डीप इन्स्पिरेशन ब्रेथ होल्ड टेक्निक. यामुळं काय होतं, जेव्हा पेशंट श्वास घेतो लंग्स त्यांचे फुलतात आणि हार्ट थोडंसं पाठीमागे साईड पुश होतं, त्यामुळे लंगचा आणि हार्टचा टोटल डोस कमी होतो. तर अशा न्यूअर टेक्निकमुळे आपल्याला रेडिएशनचे साईड इफेक्ट्स कमी करता येतात. तर डॉक्टर नीता, आता हा ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी मोस्टली फेमस आहे. ह्याच्यामध्येच तुम्ही हा शो करताय, याबद्दल तुम्ही अजून एक्सप्लेन काय कराल? तर आपल्या ह्या महिन्यानी आपण भरपूर टॉक्स करतो. अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप. आपण पेशंटना अवेअर करतात, महिलांना सांगतोय की कम अर्ली,
come for early detection. The earlier we detect cancer, cure is possible. अक्टूबर मंथ में हम यही कोशिश करते हैं कि आप समझें कि पूरे साल में आप अपने आप को एग्जामिन करें और आते रहें अगर कोई प्रॉब्लम हो, ताकि हम आपके लिए सही कर पाएं. ओके डॉक्टर नीता, आत्ताच तुम्ही बोलला होता की आपण स्वतः पण चेक करू शकतो कारण का सिम्पटम्स आपल्याला लवकर बरं. कळून नाहीत. तर ते कसं करता येईल स्वतः घरी? तो स्टैंड इन फ्रंट ऑफ अ मिरर के सामने आप खड़े रहते हैं, हाथ के 3 उंगलियां, और आप अपने आप को जांच करते हैं. अगर काहीही वाटलं तुम्हाला की फरक आहे, नेहमी मोस्ट वुमेन लंप्स लगते हैं, गांठ कुछ ऐसा लंपी बम्पी लगता है, वो नॉर्मल है. पहली बार किसी डॉक्टर के पास जाके अपने आप को एग्जामिन करें ताकि डॉक्टर भी आपको बोले कि ये नॉर्मल है. और फिर हर महीने में, तो अगर आपके पीरियड्स बंद हो गए हों तो कोई भी महीने का दिन देखें, 1st, 10th, 15th, जैसे हम पहली तारीख को सैलरी देते हैं तो वही दिन अपने आप को भी चेक करें. अगर आपके पीरियड्स अभी भी चल रहे हैं तो पीरियड के 7वें और 10वें दिन के बीच में अपने आप को एग्जामिन करें. ओके डॉक्टर दीपाली, केमोथेरपीची एक्झॅक्ट प्रोसेस काय असते? सर किमोथेरपी आय व्हीद्वारे देतात, म्हणजे इंजेक्शन किंवा सलाईन थ्रू सोडून आपण किमोथेरपी दिल्या जाते. तुमचा कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार किमोथेरपीचे ड्रग्स डिसाईड केले जातात. मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट तुमचे किमोथेरपीचे ड्रग डिसाईड करतात आणि ड्रग्सची ड्युरेशन डिसाईड करतात. काही पेशंटमध्ये 6 किमोथेरपी लागते, काही पेशंटमध्ये 8 किमोथेरपी लागते. तर तुमचा कॅन्सरचा टाईप कुठला आहे त्यावर हे डिपेंड आहे. ओके आणि बरेच वेळा असं बोललं जातं की यामुळे हेअर फॉल होतो वगैरे, तर याचे खरोखर एवढे साईड इफेक्ट्स आहेत का? आहेत तर ते कोणते आहेत? थोडं सविस्तरमध्ये सांगा. जनरली किमोथेरपी ही डिवायडिंग सेल्सवर ॲक्ट करते, कारण कॅन्सर सेल्स ह्या सतत डिवाइड होत राहतात, त्यामुळे किमोथेरपीची ॲक्शन ही डिवायडिंग सेल्सवर असते. सिमिलरली जे हेअर ग्रोथ आपली होते ती सेल डिव्हिजनमुळे होते आणि त्यामुळे हेअर फॉल हा होतो. पण हेअर फॉल जरी झाला तो काही दिवसांनी वापस हेअर रिग्रोथ होते. त्यामुळे हेअर फॉल असं नसायला पाहिजे की फक्त हेअर फॉलमुळे पेशंटनी ट्रीटमेंट घेणं बंद करावं. इट्स अ नॅचरल फिनॉमिना, कारण डिवायडिंग सेल्सवर ॲक्ट होणार आहे तर हेअर फॉल होणार आहे, पण तो वापस पण येतो. ओके डॉक्टर नीता, बरेच वेळा काय होतं, ब्रेस्ट कॅन्सर झालं की पेशंट आधीच घाबरून जातो, पण त्याच्या स्टेजेसवर डिपेंड असतं की तो किती डेंजरस आहे, राईट? तर कोणत्या स्टेजमध्ये जर आपण लवकर ट्रीटमेंट केली तर तो पूर्ण क्लिअर होऊ शकतो? त्याच्या स्टेजेसबद्दल काय सविस्तरमध्ये सांगाल? ब्रेस्ट कॅन्सरचे 4 स्टेजेस आहेत. 4था स्टेज ते होत आहेत की ते पसरलेलं आहेत, जागेजागेला आहेत. दॅट इज नॉट क्युरेटिव्ह. तो आपण ते जागेतनं काढू नाही शकत, तर आपण किमो देतोय, रेडिएशन त्या जागेतला देत आहेत. पण 1 to 3 स्टेज आपण सर्जरी, किमो, रेडिएशन, हॉर्मोन आणि टार्गेटेड थेरपी, जसं दीपालीने सांगितलं की बेस्ड ऑन कॅन्सर टाईप, स्टेज, ट्युमर टाईप. स्टेज 1 कम्प्लिटली क्युरेबल, यानी फक्त ब्रेस्टमध्ये आहेत, काकेतला पण नाही गेलं आहेत. स्टेज 2 काकेतला गेलं आहेत, नाहीतरी मोठं गाठ आहेत, ते पण क्युरेबल आहेत. स्टेज 3 पण क्युरेबल आहेत, पण आपल्याला भरपूर ट्रीटमेंट द्यावी लागते. तर स्टेज 1 to 3 क्युरेबल, जेव्हा गाठ छोटी आहे तेव्हा आलो तरी इमेन्सली क्युरेबल. ओके आणि बरेच वेळा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण असं ऐकतो की एक साईडचं ब्रेस्ट हे केलं, रिमूव्ह केलं जातं, तर ती वेळ कधी येते त्याबद्दल सविस्तरमध्ये सांगा. लेस दॅन 10% पेशंट्सला लागणार आहेत की ब्रेस्ट आपल्याला काढावी लागेल, कारण एकाच जागेत नाही आहे. ब्रेस्टमध्ये जागेत आहे आणि तेव्हा आपण स्तन नाही वाचवू शकत. अदरवाइज अर्ली ब्रेस्ट कैंसर ब्रेस्ट बच के ऑपरेशन जो किया जाता है, यानी स्तन वाचवून आपण जे ऑपरेशन करतायत, ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी स्टँडर्ड ऑफ केअर आहेत. आता आपण पेशंटला सांगतोय की ब्रेस्ट वाचवून ऑपरेशन केलं आणि रेडिएशन घेतलं तरी परत यायची शक्यता अजून कमी होत आहेत. ओके, आता ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटविषयी आपण बोललो, पण ब्रेस्ट कॅन्सर मुळात होतो कशामुळे आणि ते न होण्यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो का? सविस्तरमध्ये सांगा. ते अनफॉर्च्युनेटली आपल्याला माहीत नाही की का होत आहेत. 10% हेरिडिटरी, 90% स्पोरॅडिक. रिस्क फॅक्टर्स माहीत आहे आपल्याला, पण वी डोंट नो अ रिझन येट. तर न होताना व्हॉट कॅन वी डू? एक्सरसाइज, वेट लॉस, एक्सरसाइज, हेल्दी लाईफस्टाईल. दॅट इज आर म्हणजे करंट. पूर्णपणे 100% सुद्धा हे अनुवंशिक आहे असं आपण नाही म्हणू शकत. अजिबात नाही. आणि दी अदर थिंग इज दॅट दोन
प्रकारचे प्रिव्हेन्शन होत आहेत. एक प्रायमरी प्रिव्हेन्शन की आपण नाही होणाऱ्या ते कॅन्सरला काहीतरी वॅक्सिन देऊ, जसं सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन आहेत. पण ब्रेस्टचं सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे अर्ली डिटेक्शन. तर आपण स्क्रीनिंग करूया, स्वतःला तपास करूया, डॉक्टरांकडे जाऊन तपास करूया, नाहीतरी मॅमोग्राफी करूया. ते स्क्रीनिंग जे आहे दॅट इज सेकंडरी प्रिव्हेन्शन. ओके, तर जसं तुम्ही सांगितलं की आपण स्वतः पण चेक करू शकतो आणि तसं जर आपल्याला वाटलं काहीतरी डाऊटफुल आहे तेव्हा फर्स्ट स्टेप आपण काय घ्यायला हवी आणि कोणत्या टेस्ट करायला हवे? आधी तुम्ही पहिला आपल्या डॉक्टरांकडे जाऊन दाखव, GP नाहीतरी गायनॅक नाहीतरी ब्रेस्ट सर्जनकडनं, आणि त्यांना पण चेकअप करू द्या. चेकअप झाल्यानंतर आपण मॅमोग्राफी नाहीतरी सोनोग्राफी एज बरोबर करतायत. कमी एजमध्ये आपण आधी अल्ट्रासाऊंड करणार आहेत, मोठ्या वयाने आपण मॅमोग्राफी करतोय, आणि देन वी डिसाईड व्हॉट इज किती रिस्क आहे आणि बायोप्सी लागणार आहेत की नाही लागणार आहेत. ओके, डॉक्टर दीपाली, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? मला हे सांगू इच्छिते की जेव्हा कॅन्सर अर्ली डिटेक्ट होतो तेव्हा तो कम्प्लिटली क्युरेबल असतो. मेजॉरिटी कॅन्सर जे आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकत नाही, पण अर्ली डिटेक्शन इज द की. त्याच्यामुळे आपल्याला ते लवकर डिटेक्ट करून ट्रीट केल्या जातात. लाईकवाईज मॅडम जसं म्हणलं की ब्रेस्ट कॅन्सर आपण कम्प्लिटली क्युअर करू शकतो, त्यामुळे स्क्रीनिंग करणे, मॅमोग्राफी करणे किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणे हे महत्त्वाचं आहे. तसेच सर्वायकल कॅन्सर जे फिमेलमध्ये सेकंड मोस्ट कॅन्सर आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला सर्वायकल वॅक्सिन्स आपण घेऊ शकतो. सर्वायकल वॅक्सिन्स ह्या जनरली अर्ली एजमध्ये देतात, जेव्हा पेशंटचं एक्सपोजर झालेलं नसतं किंवा विवाहापूर्वी जे आपण देऊ शकतो तेव्हा आपण हे सर्वायकल वॅक्सिन्स वापरू शकतो. अगदी, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर. यावर डॉक्टर दीपाली बोराडे आणि डॉक्टर नीता नायर यांनी योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे